श्री शिवलीलामृत अध्याय 14वा। श्री गणेशाय नमः। भस्मासुर हरणा भाललोचना भार्गव वरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवभयहरणा भेदातीता भूतविपते भवानी वरा भक्ततारका भोगीभूषणा भूतपालका भाविकरक्षका भवभयहारका भवशोषणा त्रितापशमना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरांतका त्रिभुवन जनका त्र्यंबका त्रयीरक्षका त्रिकांडविद्या तुझ्या कृपाबळे समस्त त्रयोदशाध्यायपर्यंत कथिले शिवलीलामृत। आता कळसाध्याय 14वा। 13वा अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले। स्वामी कार्तिकाचे जनन। यावरी शौनकादिका लागून सूत सांगे नैमिषारण्यी सिंहावलोकने तत्वता परिसा गजास्य षडास्यांची कथा। दोघेही धाकुटे असता जगदंबा खेळवी प्रीतीने गजतुंडा ओसंगा घेऊनी विश्वजननी देत स्तनपान शुंडा दंडे करून दुग्ध ओढीत गजास्य आंबेच्या पृष्ठीवरी प्रीती शुंडा फिरवीत गणपती शुंडेत पय साठवूनी षण्मुखा प्रती बोलतसे तेधवा म्हणे हे घेई का अमृत ब्रह्मादिकाचे अप्राप्त स्कंद बोले क्रोधयुक्त उच्चिष्ट तुझे न घे मी षडानन म्हणे चराचर जननी लंब नासिक मज लागुनी उच्चिष्ट दुग्ध देतो पाहे लोचनी सांग मृडानी काही याते शुंडेस धरुनिया खाल्ले पाडू काय एवेळे माते याचे नासिक विशाळ आगळे काहू ऐसे केले तुवा इंद्र चंद्र मित्र निर्जर मूर्ती प्रसवलीस मनोहर परिहालंब नासिक कर्णथोर दंत एक बाहेर दिसतसे ऐसा का प्रसवलीस बाळ एकता हासे पय फेन धवल धरा धरेंद्र नंदिनी बिल्लाळ ती सिही हास्य नाटोपे स्कंद म्हणे जननी पाही यास उतरी मज स्तनपान देई मग जगदंबेने लवलाही विघ्नेशा खाली बैसविले षण्मुख आडवा घेऊन स्तन जो घाली त्याच्या वदनी पाचही मुख्या क्रोंदोनी रडो लागली तेधवा ते देखोनी गणनात पोट धरुनी गदगदा हासत म्हणे आंबे तुझा हा कैसा सुत हाक फोडिता क्रोशे एक स्तन घातला याचे वदनी आणि कपाचा अनसी कोटुनी ऐसे एकता पिनाक पाणी काय हासोनी बोलत काय म्हणतो गजवदन ऐसा का प्रसवलीस नंदन यावरी अपर्णा स्वासवदन प्रत्युत्तर देतसे म्हणे हा तुम्हा सारखा झाला नंदन तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण एकता हासला त्रिनयन पुत्र पाहोनी सुखावे यावरी षण्मुख आणि गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती विनोदे कलह करती अंतरी प्रीती अखंड दोघेही रडता एकोणी धावून आले जगत्रय जननी वक्रतुंडासी हृदयी धरुणी म्हणे बाळा काय झाले तो म्हणे स्कंदे येऊन आंबे धरले माझे कर्ण बोलीला एक कठीण वचन तुझे नयन सानकारे जगदंबा मग हासोन अग्नी संभूता प्रती बोले वचन गजाननासी कठीण भाषण ऐसे कैसे बोलिलासी स्कंद म्हणे तर्जनी उचलून एणे मोजले माझे द्वादश नयन यावरी हेमवती हासोन एक दंता प्रती बोलत म्हणे हे तुवा अनुचित केले कुमाराचे नयन का मोजले यावरी गजानन बोले एक माती अन्यायाचा माझी शुंडा लंबायमान एणे मोजली चवंगे घालून अन्याय हा थोर त्रिभुवनाहून करिताडन आंबेयासी यावरी स्वामी कार्तिक बोलत आंबे येणे माझे मोजले हस्त यावरी करिमुख बोलत मैनाक भगिनी एक पा याचा अन्याय एक सांगेन एकता तू यासी करिसील ताडन नगात मजा आणि त्रिलोचन सावधान होऊन ऐकती इभमुख म्हणे भेड सावून मज बोलीला हा न सहावे वचन तुझे पोट का थोर पूर्ण मोदक बहु बक्षिले ऐसे एकता मृडानी दोघांशी हृदय धरी प्रीती करुनी दोघांशी प्रिय वस्तू देऊनी समजाविले तेधवा यावरी मदनांतक पाहे सिंहासनी बैसला आनंदमय जगदंबा मुखाकडे पाहे हास्यवदन करून यावरी विरूपाक्ष बोलत का हो हास्य आले अकस्मात यावरी त्रैलोक्य माता म्हणत नवल एक दिसतसे तुमच्या जटा मुकुटात ललनाकृती काय दिसत तुमची करणी अद्भुत पद्मज बिडोजा समजेना कैलासपती म्हणे इभग म्हणे हरिमध्ये मृगशा कनयने मस्तक जळ धरले वरानने बिंबाधरे बिकस्वरे यावरी चातुर्य सरोवर वरमाळी हेरंबजननी म्हणे कपाळमाळी जळांतळी स्त्रीचे वदने ए वेळी दिसते मज भालनेत्रा यावरी बोले कैलासराज पितृ माधरे मुख नव्हे ते वारिज
शोभाय मानस तेज टवटवी दिसतसे यावरी सजल जलद वर्णा स्कंद माता म्हणे पंचदश नयना नीलकेश व्याघ्र चर्म वसना कृष्ण वर्ण दिसताती यावरी बोले पंचवदन कमळी मिलिंद घे सुगंध वैसोन नसतेच पुसती छंद घेऊन रमा रमण सहोदरी यावरी बोले भुजंग त्रिवेणी कमळास भोवया का खटवांग पाणी तुमच्या मायेची विचित्र करणी अन्माय श्रुती नेणती यावरी बोले हिमन गजामात भ्रुकुट्या नवे पाहे त्वरित सलील लहरी तळपत दृष्टी तरळली तुझी काहो यावरी सकळ प्रमदांची वामिनी बोले कुंभू कंठी कमंड लुस्तनी म्हणे कैरवास नेत्र पिनाक पाणी काहो दिसती आकर्णते यावरी शपरी ध्वज दहन बोलत कमळा भोवते नीर बहुत नेत्र नव्हेत मीन तळपत हंस गमने निरखी बरे जे अनंत गुण परिपूर्ण विल्हाळ त्रिपुर हर सुंदरी बोले प्रेमळ म्हणे राजीवा स्तन युगुळ कमंडलू ऐसे दिसती का यावरी बोले त्रिशूळ पाणी ऐके वसुधाधर नंदिनी ते स्तन नव्हती दोन्ही विलोकिनी पाहेवरे गंगा रुद्राचे दोन्ही तिरी चक्रवाके बैसली साजेरी दुर्गा म्हणे मदनारी बहुत साहित्य पूर्वी तसा एकाची अनेक करून दाखविले हे त्रिभुवन तुमचे मौनेचे धरावे चरण बोलता अप्रमाण न म्हणावे मग मांडोनिया सारीपाट खेळती दाक्षायणी नीळकंठ ज्यांचे खेळ खेळता वरिष्ठ भक्त होती त्रिजगी दोघे खेळता आनंदघन तो आला कमलोद्धव नंदन ब्रह्मवीणा वाजवून करिस्तवन अपार मग क्षण एक स्वस्थ होऊनी खेळ विलोकी नारद मुनी म्हणे पण केल्या वाचुनी रंगन हे खेळाते दोघांसी मानले ते बहुत मग पण करोनिया खेळत जिंकील त्यासी एक वस्त आपली देवी निर्धार हा तो प्रथम डाव तेच क्षणी जिंकिती झाले मेनकानंदिनी व्याघ्रांबर घेतले हिरोनी नारद मुनी हसतसे दुधाही डाव जिंकिता भवानी घेतले गजचर्म हिरोनी एक मागे एक तेच क्षणी 10 आयुधे घेतली जो तो डाव जिंकी भवानी सर्व भूषणे घेतली हिरोनी शेवटी कोपी नही सांडोनी शंकर झाला दिगंबर सुरभी पुत्र जिंकला तोही देवीने आपुला केला नारद गदगदा हा सिन्नला काय बोलिला शिवासी म्हणे स्त्रीने जिंकले पण करोनी गेला तुझा महिमा पूर्ण सृष्टी अवघी मायाधीन तू निर्गुण निर्विकार चराचर आहे मायाधीन तुझ इने दिधले सगुणपण एरवी तू अव्यक्त पूर्ण कोण पुसत होते यवम तू मायाधीन झालासी पूर्ण आता भक्तांसी कैसे दाविसी वदन ऐसे एकता भाललोचन गेला रुसून घोरवना इतुके कृत्य करून गेला तेथून ब्रह्मनंदन शंकरे सर्व संग टाकून निरंजनी वास केला शोधिता न पडे कोणासी ठाई योगी ध्याती सर्व दारुदी न कळे मूळाग्र कोठे काही जाती कुळ नसेची नाम रूप गुणातीत गोत्र वर्ण आश्रम विरहित चौदेहांसी अतीत कोणा अंत न कळेची असो जगदंबा सख्या घेऊन या वनासी चाललेली शोधावया गिरी कंदरी मठ गुहा शोधून या भागली भूत जगदंबा सर्वही तीर्थे शोधली सवेग बहुतांशी पुसिला त्याचा मार्ग जो शोधिता अष्टांग योग योगी ठाई पडेना पंचाग्नी साधन धूम्रपान जटाधारी नग्न मौन एकी सदा झाकले नयन एक गगन विलोकिती एक उभेची निरंतर घेती वायूचा आहार यासही पुसता श्रीशंकर कोठे आहे न बोलती एक करती सदा यज्ञ एक करती हिंसा बलिदान परितेही धुरे डोळे भरून कष्टी होती सर्वदा एक 64 कळा दाविती एक 14 विद्या मिरविती एक वाद विवाद निगुती करिता भूत भागले एक सांगती पुराण एक नाचती उड्या घेऊन लोकास सांगती उपदेश ज्ञान परी उमा रमण दुरावला एक नाचती कृष्णमुत्रिका उदक म्हणती आम्ही इतुकेनी पावन देक त्यासही पुसता कैलास नायक न पडे ठाई तत्वता जे आदी माया विश्वजननी अनंत शक्तींची स्वामिनी ते श्रमली नाना साधने इतरांची कहाणी काय तेथे ठाई पडावया शिवस्वरूप शिराब्धी जापती करी तप मघवा द्रुहीन करीती साक्षेप निशिदिनी याच लागी ऋग्वेद स्थापित कर्म यजुर्वेद बोले ज्ञान निसीम उपासना मार्ग उत्तम अथर्वर्ण स्थापित से सामवेद सांगे गायन न्यायशास्त्री भेदगहन म्हणती ईश्वर समर्थ जीवसान त्याचे पदन पावती ते मीमांसक स्थापिती कर्म मार्ग सांख्य प्रवृत्ती
पुरुष विभाग पातर जला सांगती योग शब्द विभाग व्याकरणी सर्व निर्सोनी उरले उत्तम वेदांती म्हणते तेची ब्रह्म तो शिव ब्रह्मानंद परम वेदशास्त्रा अगम्य जो त्या शिवाचे नाम घेऊनी जगदंबा बाहे घोरवणी सकळ अभिमान टाकुनी वल्लभामी शरण तुते सकल तत्वे शोधिता साचार शेवटी होय साक्षात्कार तैसा हिमाचळी त्रिपुर हर विलोकिला जगदंबिने तो स्वात्म सुखी झाला तल्लीन झाकिले असती पंचदश नयन देवी गुणेश शूर गृही येऊन रहिवास केला असे अपर्णा मनी विचारी याच रूपे जवळी जाऊ तरी मजवरी ये अवसरी क्रोधायमान होईल मग भिल्लीचा वेश धरून मयूर पिच्चांचे केले बसन अनुपम वेश धरून मुरहर भगिनी चालेली अनंत कमळ भवळ भावांड माळा त्रिभुवन सुंदरी गुंफी हेळा तिने स्मर हर मोहिला नृत्य गायने करून अनंत शक्ती भोवत्या विराजती विमानी अष्टनायिका तन्मय होती किन्नर गंधर्व आश्चर्य करती गायन रीती एकुनिया वैर भाव वनचरे विसरती आहार त्याजीला तन्मय होती नद्यांचे जलप्रवाह खुंटती पक्षी विसरती देह भाव निश्चळ झाला पवन विधू कुरुंग गेला वेधोन कुंभिनी भार सांडून फणीपती वरी येऊ पाहे अंगीचा सुटला दिव्य आमोद देव पाहती होऊनी षटपद नृत्य करिता भाव विविध दावी नाना प्रकारीचे शीतलत्व दाहकत्व सांडोनी वाटे तांटक झाले विघू चंड किरण देव ललना म्हणती ओवाळून इजवरून जावे समजती आदी जननींचे अपार राघव लाघव नेनती शक्रादी कमलोद्भव दिव्य हिरे खाणीचे वैभव दंत तेज झाकेले दंतपक्तीचा झळक तारंग खडे ते हिरे होती सुरंग तनुचा सुगंध अभंग नभभेदुनी वरिदाय पदमुद्रा जेथे उमटत सुवास कमळे तेथे उगवत जेथींच्या परागास वेधोनी वसंत प्रदक्षिणा करी प्रीतीने अनंत विद्युल्लता कल्लोळ तैसे स्वरूप तेज निर्मळ नेत्र उघडून जाश्व नीळ पाहता झाला ते दवा पायी पैंजन नुपुरे झुणुझुणती त्यात शुद्र घंटा रसाळ गरजती करीची कंकणे झनत्कारती नृत्य गती सरसीच भ्रुलता चाप चढवून कामशत्रू विधीला नयन कटाक्ष बाणी मन कुरुंगी पाळीला धरणी सुरवरा कर्णीन कळेची दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण पंचबाणी व्यापिला पंचवदन तप ध्यान विसरून वृत्तांत पुसेती येते म्हणे तू नारी कोठील कोण कामानळ शांतवी वर्षोनी घन तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी ऐसे तुझे नाही तुझा वदन इंदू विलोकिन चकोर झाले माझे नयन आता वरी मजला गुण तुझा अधीन मी झालो यावरी बोले भिल्लिनी उमायसी लना टाकुनी का पैसलासी घोरवणी कैलास भुवन त्यजोनिया मी तो परणारी निश्चित न वरी न घडे कदा सुरत तू मन जिंकले नाही यथार्थ तरी तपस्वी कैसा तू यावरी बोले पिनाक पाणी मी दुर्गेवरी आलो रुसोनी तिचे मुख न पाहे परतोनी नाव स्वप्नी न घ्यायची यावरी भिल्लीन बोलत पती माझा रागिष्ट अत्यंत हे त्रिभुवन जाईल शनात अणुमात्र गोष्ट कळताची यावरी बोले जगन्नाथ ती बहु काळाची कठीण अत्यंत दक्षयागी उडी घालीत क्रोध अद्भुत ती येता पुढे गेली पर्वताचे पोटी मागुती तिसी वरी मी खुरजटी परी ती कवटाळीन मोठी अति कपटी मी दाणे भिल्लीन म्हणे एकिले कानी तू कपटी आहेस तिजहुनी शिरे ठेविली स्वर्धुनी भोळी भवानी अत्यंत दुर्गे ऐसी पट्टराणी टाकुनी का हिंडसी वनी परललना देखोनी नैनी गळा येऊनी पडो शहसी मागुती बोले कैलासनाथ क्षणात सृष्टी घडामोड करीत शुभम निशुभन दादी दैत्य युद्ध करून मर्दिले तिने ती जरी येथे आली धावून उदंड प्रार्थना केली पूर्ण तरी मी न जाय परतोने कैलासासी निश्चय तिसी मी न करी संभाषण तूची वरी मी झालो तुझा अधीन तिकडे जिकडे नेशील तिकडे येईन वचनाधीन तुझ्या मी यावरी बोले गोरटी भवानी बैसली तुझ्या पाठी 2 वेळा वारीला धुरजटी तिची गती मी ही केली मग माझा पाड काय तुझ केव्हा टाकोनी जाशील न कळे मज द्युती पण खेळता सहज तुझे त्वाची हरविले न बोलेची मदन दहन भिल्लिनी मागुती करी नृत्य गायन
मग उठीला पंचदश नयन तिसे आलिंगन द्यावया. अंबा चालली सत्वर दीर्घ शब्द बोले त्रिपुर हर मुख शशी दावी सुंदर भाक घेई पैमाची. तू मज माळ घाली येऊन मीन जाय तुझ टाकून. मग जगदंबा बोले हसून पावे भुना माझिया. मग तुमची होईन कामिनी अवश्य बोले खटवांग पाणी. मदनांगक वेधोनी कैलासासी नेला ते दवा. सिंहासने बैसोनी षोडशोपचारे केले पूजन. देवीने दृढ धरिले चरण कंठी माळ घातली. देवी आपले स्वरूप प्रकट करी तटस्थ पाहे त्रिपुरारी. मग हसती परस्परी एकमेका पाहुनी. शिव म्हणे धन्य भवानी त्वाची आणले मज समजावूनी. सुत शौनकादिका लागोनी कथा सांगे विचित्र. करी विना घेऊनी ब्रह्मसुत शिवाजवळी आला अकस्मात. म्हणे हे विश्वंभर विश्वनाथ तुझे भक्त देखिले भू परी. कांतीनगरी श्रीयाळ शी धीर गंभीर उदार सुशीळ. कीर्तने भरले दिग्वंडळ सात्विक केवळ क्षमावंत. तिने घातले अन्नसत्र झाली वर्षे 10 सहस्त्र. इच्छा भोजन दान पवित्र अतिताम प्रती देतसे. अवनीवरी जे अगम्य वस्त भोजनी मागितले अकस्मात. ती प्रयत्ने आणोनी पूर्वीत शिवभक्त थोरतो. ऐसे नारदे सांगता वर्तमान त्याच्या गृहापती. पंचवदन कुच्चळ अतीत वेश धरून येता झाला ते समी. अंगणी उभा ठाकला येऊन परमकोशी जेवी दावागन. दृष्ट वचन बोले कठीण रूप ही संपूर्ण कुच्चळची. म्हणे मज देई इच्छा भोजन ना तरी जातो सत्व घेऊन. स्त्रियाळ चांगुणा येऊन पाय धरिती सद्भावे. आणोनी वैसवीला आसनी त्याची क्रोध वचने सोसूनी. षोडशोपचारे पूजा करोनी कर जोडोनी ठाकती पुढे. मागा स्वामी इच्छा भोजन येरू म्हणे नरमांस देई आणून. तू चोर आणसी धरून त्याचे मांस न घेमी. धरुनी माझा उद्देश विकत आणसील मनुष्य तेन घेमी निशेष. सत्य सत्य तरी वाचा. चांगुणा म्हणे कर जोडून मी आपुले मांस देते करी भोजन. श्रियाळ म्हणे मानेल पूर्ण माझे मांस देतो मी. इरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परी सर्व याचकांचे माता पिता. तुम्ही दोघांशी बक्षिता अन्नसत्र खंडेल तरी आमुचा एकुलता एक स्निहाळ. 5 वर्षाचा चिलया बाळ 32 लक्षणी विल्हाळ. तो मज देई भोजना. ऐसे एकता वचन माया मोह जाळ दूर करून म्हणती अवश्य जा घेऊन. मग सदाशिव बोलत मी काय आहे वृक व्याघ्र रीस बक्षू तव पुत्राचे मांस उबगन मानोनी विशेष पचवूनी घाली मजा आता. माया मोह धरून कोणी कराल जरी रुदन तरी मी जाईन उठून सत्व घेऊन तुमचे. अवश्य म्हणून पतिव्रता उभी ठकूनी बाहे निजसुता. म्हणे बाळा चिलया गुणवंता खेळावया कोठे गेलासी. तुझ लागी खोळंबला अतीत बाळा माझ्या येई धावत. ऐसे एकता अकस्मात बाळ आला धावोनी अतितासी करुनी. नमुना माता पित्यांचे धरी चरण. माता म्हणे तुझे पिशित दान अतीत मागतो राजसा. बाळ बोले स्नेह करून हा देह म्या केला शिवार्पण. अतीत होता तृप्तपूर्ण उमारवण संतोषेल. ऐसे एकता झड करी बाळ घेतला कडेवरी. पाकशाळे भीतरी घेऊन गेली बघावया. चिलियासी चुंबन देऊन हृदय धरिला प्रीती करून. बाळ म्हणे पुढती येईन तुझ्या उदरी जननीये. माया जाळ सर्व सोडून मन केले वज्राहून कठीण. चिलियाची शिर छेदून काढिले मांस अंगीचे. आपणासी पुत्र नाही म्हणून या शिरकमळ ठेविले पहावया. शरीराचा पाक करून या उठवी भोजना अतिताते. अतिंद्रिय दृष्टा श्रीशंकर अनंत ब्रह्मांडीचा समाचार. सर्व ठाऊके सूत्रधार कळले शिर ठेविले ते. उठवणी चालेला तत्काळ धावती चांगुणा स्त्रियाळ. इरू म्हणे कळले सकळ शिर कमळ ठेविले. सर्व गात्रात शिर प्रधान तेची कैसे ठेविले वचून. तवती दोघे धरिती चरण देही तेही पचवुनी घालितो. शोभन धरता अंतरी नेणतपणे चुकलो जरी तरी सर्वज्ञा तू क्षमा करी सत्व आमुचे राखावे. मग बैसला आसने घेऊन म्हणे शिर येई बाहेर घेऊन. उकळात घालोन कांडन मज दे कथा करी. आता अश्रू आली या तुझ्या नैनी की कष्टी झाली अंतकरणी. तरी पुत्र गेला सत्वास हानी करून जाईन तुमच्या. अवश्य म्हणे नृपललना शिर आणोनी करी खंडना. सत्व पाहे कैलासरणा अंतरी सद्भूत होऊन. निज सत्वाचे उकळ धरले धर्मा धर्याचे करी मुसळ. कांडित बैसली बिल्हाळ निर्धारा चळ
धरुणी अतीत म्हणे परम मंगळ गीत मा गाय रसिक सुढाळ खंती करिता पय पेन धवल दुरावेल जानपा ते सद्वा सरोवर विलासिनी कोमल हृदय नृपकामिनी ही निश्चळ गंगा धरुणी जात मर्यादा धरुनिया तिचे पाहता निजवदन काळ वंडला रोहिणी रमण मृग शाव पाक्षी गुण निधान उपमा नाही स्वरूपा ते म्हणे कोमळांगा बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशिला नृप किशोरा सुहास्य वक्त्रा राजीव नेत्रा येऊनी उदरा धन्य केले तू सुकुमार गुणवंता माझे निष्ठूर घाव गा लागती माता तुझविन परदेशी आता दुबळी अभनंग झाले मी कुचक मंडली अतिसुंदरा कुचकी बाहेर फुटल्या दुग्धधारा की भूलिंगासी एकसरा गळत्या लाविल्या तिथेने म्हणे अतीत जेवून अवधारी जाऊ दे राजद्वारा बाहेरी देह त्यागी रे अवसरी यावरी धरीन धरवे पै कैलास पंत लक्ष्मी सखया एकला जातो सिमज टाकुनी तुझे संगती मी येईन उभा आहे क्षणभरी तू मोक्ष द्वीपाचे केणे भरून जासी कैलास राज पेट लक्षुन तुझे संगती मी उद्धरेन मज टाकुनी जाऊ नको उदकावीन जैसा मीन तैसी मी तानया तुझविन माझे हृदय निर्दय कठीण लोकात वदन केवी दाऊ तुझी माऊली मी म्हणता लाज वाटे रे गुणवंता तू हा पोलीस सार्थकता करून गेलासे शिवपदा हे त्रिभुवन शोधिता सकळ तुझ ऐसा न दिसे बाळ मग ते पचवून तत्काळ उठा म्हणे अतिता ते अतित म्हणे अवनीपती उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती ऐसे एकता शियाळ नृपती झाला चित्ती संकोचित चांगुणा म्हणे नृपनाथा सत्व राखावे सत्व राता विमुख न जावे द्यावे अतिता म्हणे चिंता न धरावी नवमास वाहिल्या म्या उदरात तुम्हास जड नव्हे चोप प्रहरात पोटीचा पोटी घालिता सुत चिंता काय नृपश्रेष्ठा राव बैसला पंक्तीसी ताट वाढून आणले वेगेसी अतित म्हणे चांगुणीसी तूही येई सवेग अवश्य म्हणून झड करी येऊनी बैसली नृपसुंदरी यावरी अतीत म्हणे तुमच्या मंदिरी अन्न न घ्यावे सर्वता निपुत्रिकाचे न पाहावे वदन मग तेथे कोण घेईल अन्न दीपे विन शून्य सदन पुत्राविन तेवी तुम्ही नासिके वाचूनी वदन की वृक्ष जैसा फळाविन की बुबुळाविन जैसे नयन शून्य सदन तुमचे तेवी चवती दोघे बोलती सद्वतीत एक होता तो अर्पिला सुत चांगुण म्हणे गेले सत्व अतीत विमुख जाईल आता एक बाळ तो दिदला भोजनासी आता महाराजा सत्व किती पाहसी ऐसे बोलता चांगुणीसी अद्भुत गहीवर दाटला म्हणे सत्व ही बुडाले सकळ वृथा गेले माझे बाळ मग कंठ मोकळा करून ती स्निहाळ हाक फोडी चांगुणा नयनी चाललेल्या प्रेमास रुधारा म्हणे हा शिवकर्पूर गौरा दीर्घ स्वरे बाहे उमावरा पावसत्वरी या कांती हा झाले वंशखंडन न देखो पुढती पुत्रवदन ऐसे एकता अतिताचे नयन सरवो लागले प्रेम भरे बाहेर फुटली मात वळसा थोर होत नगरात लोक दुःखे वक्षस्थळ पिटित राजकिशोर आठवणी विमानी दाटवले सुरवर म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर ईस प्रसन्न होऊन श्रीशंकर काय देईल ते न कळेचे अतीत म्हणे चांगुनीसी जे प्रिय असेल तुझे मानसी ते मजसी माग सद्गुण राशी यावरी सती काय बोले मजनी पुत्रिक म्हणतील लोक हा धोनी काडी कलंक ऐसे एकता कैलास नायक बोलवी म्हणे पुत्रासी सत्य मागुनी अतीत वचना दीर्घ हा कापोडीत चांगुना म्हणे चिले या गुण निधाना येई स्नेहाळा धावुनी अतीत तुझविन न घे ग्रास कोटे गुंतलासी खेळावयास माझे ताने तू पाडस सत्व राखे ओनिया तू न एसी जरी धावुनी तरी माझा जाऊ पाहे प्राणपदश दिशा विलोकिन चांगुणा पाहे ते दवा मागती हाक फोडी विल्लाळ तो जैसे उगवे मित्रमंडळ तैसा धावतची आला बाळ पाहे स्त्रियाळ स्नेह बरे अतित स्वरूप टाकून शिव प्रकटला निजरूप पूर्ण दशहस्त पंचबदन दिनोद्वारण जगदुरु चिलेया शिवे हृदय धरला निजांकावरी बैसविला स्त्रियाळ चांगुणा ते वेळा पायावरील लळती सुखसुमने वर्षती अपार दुधुंबी नादे कोंदले अंबर आनंदमय झाले नगर धावती लोक पहावया शिवे आणविले दिव्य विमान श्रीयाळ चांगुणा दिव्यरूप होऊन चिलयासी सिंहासनी स्थापुनी छत्र धरले तयावरी सचिवांस निर्वोनी राज्यभार विमानी बैसली सत्वर निजपदी जगदुद्वार श्रीशंकर स्थापी तया कांतीनगरी सौख्य आगाध त्रिभुवनी न माये आनंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद अभंग न विटे कालत्री शिवलीलामृत ग्रंथ झाला चतुर्दशाध्यायपर्यंत 14 भुवनांचे सार यथार्थ 14 अध्याय निर्मिले की 14 विद्यांचे सार
की 14 गाठींचा अनंत करी कर, की 14 पदे निरंतर गयावर्जन घडे हे, की चतुर्दश रत्नांचा प्रकाश येतेही झाला एक रस, की 14 चक्रे निशेष प्रिय 14 ही लोकाते, की 14 कांडे वेद, की 14 कोहळी द्रव्य प्रसिद्ध, की 14 कोठड्या शुद्ध शिवमंदिर निर्मिले, श्रवण पठन लेखन निधी ध्यान अनुमोदन परम प्रीती करिता ग्रंथ रक्षण फळ समान सर्मासी, इतक्यांसही शिव होऊनी माऊली करील, निजांगाची सावली आयुरारोग्य ऐश्वर्य सकळी ग्रंथ श्रवणे प्राप्त होय, आधी व्याधी आयनी सोनी वंद्याही पावे पुत्र संतान, ग्रामा गेला बहुत दिन पिता बंधू भेटेल, घरी संपत्ती दाटे बहुत ऋणमोचन होय त्वरित, शत्रुभय यथार्थ दक्षिण मुखे वाचिला, शतावर्तने करिता भक्तियुक्त पोटी होय शिवभक्त सुत, ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ पिशाच्य भूत न घे तिथे, त्रिमास करिता नित्य आवर्तन सर्व संकटे जाती निर्सोन, भावे प्रचित पहावी वाचोन, नाही कारण अभाविकांचे, सोमवारी ग्रंथपूजन अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्षून, शुचिर्भूत होऊन करावे शयन, स्वप्नी प्रकटोन शिव सांगे, जे जे पडेल संकट ते निवारील नीळकंठ, 14 अध्यायांचे फळवरिष्ठ वेगळाले लिहिले असे, प्रथमाध्यायी मंगलाचरण दाशारायाचे आख्यान, कलावतीचे पती उद्धरला पूर्ण हेही कथन निर्धारे, द्वितीयाध्यायी निरूपण शिवरात्री कर्म विपाक कथन, तिसऱ्यात गौतमी कथा सांगून कल्माशपाद उद्धरिला, चौथ्यात महाकाळ लिंगार्चन गोशवाळ गेला उद्धरून, पाचव्यात उमेने पुत्र पाळून राज्य स्थापिला शिवप्रसादे, 6वा अध्याय अतिरसिक श्रीमंतनी आख्यान पुण्यकारक, 7वा 8वा सुरस कौतुक भद्रायुरायाचे कथन पे, 9वा वामदेवाचे आख्यान सुरस दुर्जय राजा झाला राक्षस जन्म दुःखे कथिली बहुवस अतिसुरस अध्याय तो, 10व्यात शारदाख्यान, 11व्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण महानंदा गेली उद्धरून भद्रसेन राव तरला, 12व्यात विदुर बहुला उद्धार विष्णूने मर्दिला भस्मासुर, 13वा अध्यायात समग्र शिवगौरी विवाह पै, 14व्यात शिव अपर्णा विनोद गौरी भिल्लिनी झाली प्रसिद्ध, पुढे श्रीयाळ चरित्र अगाध, 14वा अध्याय संपूर्ण श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद संप्रदाय परमागाध, क्षीरसागरी गोविंद आधी उपदेशी कमलोद्भवा, तेथोनी अवी ऋषी प्रसिद्ध, पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रेय अगाध, त्यापासून सदानंद रामानंद यती तेथोनी अमलानंद गंभीर, मग ब्रह्मानंद उदार, त्यावरी कल्याणी राहणार सहजानंद यतींद्र पै, तेथोनी पूर्णानंद यती शुद्ध, त्या पासव पितामह दत्तानंद, पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतींद्र जो, पंढरीहून 4 योजने दूरी नैऋत्य कोणी नाझरे नगरी, तेथील देश लेखक निर्धारी पूर्वाश्रमी ब्रह्मानंद, पुढे पंढरीसी येऊन केले तेथे संन्यास ग्रहण, तेथेची समाधिस्थ होऊन अक्षयवस्ती केली पे, तो ब्रह्मानंद माझा पिता, सावित्री नामे माझे माता, बंधुनी त्या उभयता शिवलीलामृत ग्रंथ संपविला, शके 1640 विलंबी नाम संवत्सरास, शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास, रविवारी ग्रंथ संपविला, ब्रह्मकमंडलोच्या तिरी, द्वादशमती नामनगरी अत्यंत ग्रंथ निर्धारी तेथेची झाला जाणीजे, शिवलीलामृत ग्रंथात्यंत 14 अध्यायपर्यंत, जय जय शंकर उमानाथ तुझ प्रित्यर्थ हो का सदा, अपर्णा जीवना कर्पूर गौरा ब्रह्मानंदा जगदुद्वारा, श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा, अक्षय अभंग दयानिदे, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, सदा परिसोतो सज्जन अखंड, 14 गोड हा, ओव्या एकंदर संख्या 2453, श्री सांब सदाशिवार्पण मस्तु, शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. हर हर महादेव. आपण शिवलीलामृत अध्याय पारायण भक्तिभावाने ऐकत आहात. अशाच प्रकारचे शिवलीलामृताचे सर्व अध्याय, धार्मिक उपाय, प्रभावी तोडगे, उपासना, स्तोत्रे, मंत्र, व्रतपूजा विधी, राशी भविष्य, पंचांग, सनातन धर्माविषयी उपयुक्त माहिती नियमित मिळवण्यासाठी आत्ताच माझे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नातेवाईक व मित्रांपर्यंत शेअर करा. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी या व्हिडिओला कमेंटमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला दररोज आजचे राशी भविष्य, दैनिक पंचांग, सण उत्सव व्रतांची माहिती, धार्मिक उपाय व तोडगे, उपासना, स्तोत्रे, मंत्र आणि आध्यात्मिक मार्गदर्शन हे संपूर्णपणे मोफत मिळेल. आपला विश्वास आणि प्रेम हेच माझे प्रेरणास्थान आहे. धन्यवाद. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.